आज लासलगावला आम्ही सर्वजण बगरे सर असतील, निलेश भाऊ असतील, होळकर भाऊ असतील आणि आमचे जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी, तालुका अध्यक्षांपासून काही सामाजिक कार्यकर्ते, मित्रपक्ष व शेतकरी, मोठे शेतकरी, लहान शेतकरी असे सगळे मिळून इथं एक संवादाचा कार्यक्रम ठेवला होता लासलगावला। संवाद करत असताना लोकांशी चर्चा केल्यानंतर लोकांचं मत आलं की हा जो काही भाव आहे आजचा मार्केटचा, कुठेतरी आम्हाला 1 रुपया मिळतो, 2 रुपये मिळतात, 3 रुपये मिळतो, आमचा खर्च हा 20पेक्षा जास्त आहे, हे आम्हाला परवडणारं नाही। याच्यात अतिशय आमच्या कुटुंबाचं वाटोळं होईल आणि आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही असं शेतकऱ्यांनी मत या ठिकाणी मांडलं। त्याच्याचबरोबर काल मुख्यमंत्री साहेबांनी 12.5 रुपये जो रेट डिक्लेअर केला, लोक अक्षरशः त्या बाबतीत रागवलेले आहेत, चिडलेले आहेत। त्यांचं मत आहे की 2023ला जेव्हा इलेक्शनच्या आधी तुम्ही 24 रुपये डिक्लेअर करता आणि आता इलेक्शन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला जेव्हा मदतीची वेळ आलेली आहे तेव्हा तुम्ही 12.5 रुपये करता, हे आम्हाला मान्य नाही, हे आम्हाला परवडणारं नाही। त्याचबरोबर इथे असणारे जे काही मार्केट कमिटीचे पदाधिकारी आणि शेतकरी, मोठे शेतकरी आहेत, लहान शेतकरी, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचं मत आलं, नाफेडमधून जी खरेदी होती ती कुठेतरी एखाद्या छोट्याशा गोडाऊनवर तिथं होती आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो। तिथं काही सगळेच नाही पण बहुतांश जे खरेदी केंद्र असतात ते कुठेतरी नेत्यांच्या परिचयाच्या लोकांचे तिथं असतात। आता हा जो भोंदूबाबा खरात त्याचं सुद्धा एक खरेदी केंद्र होतं असं मला कळलं। हे शेतकऱ्यांकडनं माल घेत नाही, ते व्यापाऱ्याकडनंच तिथं माल घेतात आणि मग कुठेतरी ते विकतात नाफेडला। आणि मग नाफेड कुठं करतं तर ते मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जसं दिल्ली, मुंबई, कोलकाता इथं ते मार्केटमध्ये माल तसाच विकला जातो आणि त्यात होतं असं नंतर जे रेट वाढणार असतं ते वाढत नाहीत। आता मग लोकांचं मत आलं की नाफेड जर खरेदी करणार असेल तर 2-3 लाख खरेदी करून चालणार नाही, केलं तर 7-8 लाख तुम्ही टन खरेदी करा, पण तो माल भारतात राहिला नाही पाहिजे, तो भारताच्या बाहेर गेला पाहिजे आणि तो खरेदी करायचा असेल तर मार्केट कमिटीमध्येच केला तर स्पर्धा निर्माण होईल आणि आमच्या शेतकऱ्याला भाव त्या ठिकाणी मिळेल। आणि ज्या लोकांनी आत्तापर्यंत, ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत माल दिलेला आहे त्यांना अनुदान हे सरकारकडनं देण्याचं नियोजन हे सरकारकडनं तिथं झालं पाहिजे। अशा काही महत्त्वपूर्ण मागण्या आहेत, अजून बऱ्याच आहेत, खतं वाढली आहेत, हे सगळं आहे। पण मग 26 तारखेला म्हणजे आता शेवटी आम्ही ह्याच्यामध्ये राजकारण करत नाही, राजकारण करायचं असतं तर आत्ताच जाऊन आम्ही स्टेट हायवे अडवला असता, व्हिडिओ काढले असते, फोटो काढले असते। आम्ही इथं प्रामाणिकपणे शेतकऱ्याच्या हितासाठी लढतोय, त्यामुळे सरकारला सुद्धा वेळ देण्याची खरंच जरूरत आहे। त्यामुळे आम्ही 1 आठवडाभर सरकारला त्या ठिकाणी वेळ दिलेली आहे की तुम्ही 26 तारखेपर्यंत जर निर्णय घेतला नाही तर 26 तारखेला सकाळी 9 वाजता चांदवडचा जो मुंबई आग्रा जो हायवे आहे तो हायवे त्या ठिकाणी आम्ही अडवणार आहोत। दिल्लीला जाणारा सगळा जो काही ट्रॅफिक आहे तो त्या ठिकाणी आम्ही तिथं अडवणार आहोत। आता बघा 400 रुपयाचा भाव मिळाला, 4 रुपये किलो, 400 रुपये क्विंटल। आता ह्याच्यामध्ये इथं आणण्याचा खर्च, कुठं उत्पादन करण्याचा खर्च, खताचा खर्च कसा निघणार आहे? उलट शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातूनच पैसे आज द्यायला लागले असतील अशी आजची परिस्थिती आहे। हे 4 रुपये, काही ठिकाणी 1 रुपया, काही ठिकाणी 2 रुपये, काही ठिकाणी समजा थोडासा जास्त आहे 7-8 रुपये। आणि मग हे जे काय तफावत आहे आणि अशा पद्धतीने मार्केट जर कमी राहिलं तर शेतकऱ्याला तिथं आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही। तुम्ही बघितलं असेल काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केला। त्यामुळे अशा गोष्टी होऊन द्यायच्या नसतील तर सरकारने आत्महत्या व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत केली पाहिजे। यांचा कांदा नाफेडच्या माध्यमातून जी मागच्या काळामध्ये खरेदी झाली होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता अशी स्वतः माहितीच जे चेअरमन आहेत नाफेडचे त्यांनी दिलेली होती आणि अशा सगळ्या अनुषंगाने चौकशी झाली, पुढे मात्र काहीच झालं नाही। मग हे सगळं दडून ठेवण्यामागचा हेतू काय आहे? बघा, चौकशी झाल्यानंतर त्या चौकशीमध्ये माझ्या अंदाजाने सत्तेत असणारे जे प्रमुख नेते आहेत त्यांचेच कार्यकर्ते, पदाधिकारी हे अडकले होते। त्यात एक कुठला तर आता भोंदूबाबा खरातचंच प्रकरण घ्या ना, आता तिथं केवढे मोठे नेते जायचे। आता एखाद्या भोंदूबाबाली पूजा करावी, तिथं कुठंतरी काहीतरी कुठं काय मार्गदर्शन, आध्यात्मिक मार्गदर्शन करावं, थोडी तो शक्तिपीठ मार्गाला पण त्याला जमीन घेतली। कांद्याच्या बाबतीत सुद्धा खरेदी तोच करतोय का? फक्त नेत्यांच्या जवळ आहे। आणि त्यात काय करतात, शेतकऱ्याकडनं माल न घेता व्यापाऱ्याकडनं स्वस्तात माल घेऊन मग तिथं नाफेडच्या दराने तिथं विकतात। त्यामुळे त्याच्यामध्ये जो काही तिथं नाफेडचे चेअरमन जे बोलले होते, नाही तर जे अधिकारी बोलले होते की खरंच त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो, तो होतो। आणि हे जर थांबवायचं असेल तर मार्केट कमिटीला त्या नाफेडच्या लोकांना येऊन खरेदी करायला पूर्वी होत होतं,
आता मात्र त्या ठिकाणी होत नाही. पारदर्शकता आणण्याची जरूरत आहे आणि तो नाफेडचा सगळा माल जो खरेदी केला जाईल तो मात्र भारतात आणि महाराष्ट्रात विकला गेला नाही पाहिजे, तो भारताच्या बाहेरच काढला गेला पाहिजे. दादा दुसरा एक मुद्दा आहे, राजकीय प्रश्न आहेत. या सगळ्या काळामध्ये काही ऑडिओ क्लिप दादांच्या संदर्भाने देखील व्हायरल होते आणि अशा सगळ्या काळामध्ये जी व्यक्ती हयात नाही आहे तिच्या संदर्भाने अशा स्वरूपाची जी भाषा इकून बोलली गेलेली आहे ती महाराष्ट्राला शोभणारी नाही आहे. तुम्ही त्यांचे पुतणे आहात, दुसऱ्या पक्षातले कधी काळी सहकारी राहिलेले आहात, कसं बघायचं याच्याकडे? हे बघा, मला एवढंच बोलायचं आहे, आज अजितदादा असते आणि ते जर सत्तेत होतेच तर त्यांनी लगेच शेतकऱ्याचं ऐकून घेऊन कॅबिनेटमध्ये दंगा घातला असता शेतकऱ्यांच्या वतीने आणि कुठं ना कुठंतरी आमच्या शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा यासाठी त्यांनी तिथं प्रयत्न केले असते. दुर्दैवाने आज दादा नाही आहेत. आता घातपात का ॲक्सिडेंट हा विषय तर आम्ही त्या ठिकाणी बोलतच आहोत आणि त्यांच्या पक्षामध्ये काय चाललं आहे हे आता त्यांना माहिती. कालपर्यंत मी बोलत होतो पण आता तो पक्ष वेगळा आहे, त्यामुळे मी त्याबद्दल खूप जास्त आता ह्याच्यापुढं बोलणार नाही. विषय एवढाच आहे की शेतकऱ्याचा जो काय हमीभाव आमच्या कांद्याच्या बाबतीत मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही इथं संघर्ष करत राहणार. उद्या जाऊन जे कोणी सामान्य लोक असतील त्यांना कधीही काय अडचण आली तर आम्ही सर्वजण तिथं त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहू. काकांच्या बाबतीत न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहे. अनेक अडचणी त्या ठिकाणी येत आहेत पण त्या अडचणीसुद्धा आम्ही पार करू. पण ज्या प्रामाणिकपणे आम्ही दादांसाठी लढतोय त्याच प्रामाणिकपणे या राज्यामध्ये असणारा कुठलाही सामान्य व्यक्तीसाठी त्याच्या कारणासाठी अडचणीसाठी आम्ही लढू. 2019 मध्ये जर योग्य घडी जमली असती तर तुम्ही भाजपमध्ये असता असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. नितेश राणेंना मला एवढंच बोलायचं आहे की आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हिंदू समाजाचे सुद्धा शेतकरी आहेत. आता का बिळात जाऊन बसलाय? जरा बिळाच्या बाहेर आहे. आज इथल्या शेतकऱ्याला काय मदत करायची नाही का? एखादा धार्मिक विषय त्यात सुद्धा ध्रुवीकरण करून फायदा करण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाचायला तुम्ही त्या ठिकाणी येता. इथं मात्र आमचा शेतकरी अडचणीत असताना, महिलांवर अत्याचार होत असताना, हिंदू महिला आणि सर्व जाती धर्माच्या महिलांवर अत्याचार होताना तुम्ही गप्प बसता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तो बोंधू बाबा बागेश्वर तिथं करतो, तुम्ही गप्प बसता. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान तिथं केला जातो, महात्मा फुलेंचा अवमान केला जातो, तेव्हा तुम्ही गप्प बसता. आणि तुम्हाला वरच्या एका नेत्याने सांगितल्यानंतर मात्र तुम्ही तमाशा त्या ठिकाणी करता. तुम्ही जे काही बिळात जाऊन लपताना तुमची तिथं वैचारिक उंची कुठंतरी आता आम्हाला कळालेली आहे. तुम्ही बिळातच जाऊन बसू शकता, तेवढ्याच गोष्टीत तुम्ही मावू शकता. रस्त्यावर गरिबासाठी लढण्याची तुमची भूमिका आणि तुमची नियत आज भाजपबरोबर तुम्ही असल्यामुळे नाही आहे. त्यामुळे उगाच राजकीय पतंग उडवण्यापेक्षा रस्त्यावरून लोकांसाठी लढलं तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मानू. जाणार होती की नाही? अरे काय लोक कुठेही काय हवेत गोळ्या मारत चाललेत. आता जो माणूस बोलतोय तो पूर्वी काँग्रेसमध्ये होता तेव्हा वेगळं काहीतरी बोलायचा, आता भाजपमध्ये गेल्यानंतर वेगळं काहीतरी बोलायला लागला. जो माणूस भूमिका, विचार आणि पक्ष कपड्यासारखे बदलतो त्याबद्दल, त्यांच्या भूमिकेबद्दल नाही तर त्यांच्या जे काय बोललं जातं तेव्हा किती विश्वास ठेवणार? ह्याच्यापूर्वी सावरकरांच्या विरोधात ते बोलले होते ना, मग आता वेगळं बोलतात. तो माणूस सातत्याने भूमिका आणि विषय बदलत राहतो. तो उद्या माझ्याबद्दल आज सुद्धा खोटं बोलतोच आहे. कुठेही तिथं भाजपचा विचार मी केला नव्हता, याच्या आधीही केला नाही, याच्या पुढेही त्या ठिकाणी मी करणार नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सर्व काय हालबेल नाही. शरद पवारांची देखील काही नेते भेट घेणार आहेत अशी चर्चा आहे. पुन्हा एकत्रीकरण येणार किंवा काय नक्की सुरू आहे? तो विषय साहेबांच्या लेवलचा आहे, सुप्रियाताईंच्या लेवलचा आहे. काय कसं करायचं आम्ही मात्र इथं आता लोकात राहून लढत आहोत. महत्वाची बैठक आहे आज आपली शरद पवारांच्या राष्ट्रवादीची. काय नक्की बैठक? आता काल पवार साहेबांनी फोन करून शेतकऱ्यासाठी लढायला मला सांगितलं, यांना सांगितलं, या खासदारांना, निलेश भाऊंना त्या ठिकाणी सांगितलं. आम्ही आमचं काम करतोय. जे प्रमुख इतर मोठे नेते आहेत ते त्यांचं त्या ठिकाणी काम करतात. पण काय चाललंय चर्चा ही मला तरी माहीत नाही. 20 तारखेला आम्ही जेव्हा भेटू तेव्हा बोलू. पवार साहेबांच्या बाबतीत एक ठामपणे मी सांगतो, महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी इथं असणारे शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, सामान्य लोकांचे हित जपण्यासाठी पवार साहेब कधीही असल्या वेगळ्या पक्षाबरोबर तिथं जातील असं मला तरी वाटत नाही. बच्चू कडूंचं असं म्हणणं आहे की आजही सर्वे केला तर मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होते. बच्चू कडूंचं असं म्हणणं आहे की आजही सर्वे केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मला बच्चू कडू साहेबांना एवढंच सांगायचं आहे, आज आम्ही शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहे. आता तुम्ही सत्ताधारी झालेला आहे. याच्या आधी तुम्ही विरोधात होता तेव्हा रस्त्यावर उतरत होता. आता सत्ताधारी झालेला आहे. जरा आमची जी 24-25 रुपयाची कांद्याला मागणी किलोला ती मात्र धरून ठेवा. ती जर एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली तर आम्ही सुद्धा म्हणू करा त्यांना मुख्यमंत्री. आज नुसतं ह्यांना मुख्यमंत्री त्याला मुख्यमंत्रीमध्ये आमचा वेळ घालवण्यापेक्षा या जरा लोकांसाठी त्या ठिकाणी लढा. फक्त नेत्यांना खुश करण्यामध्ये हे सगळे आमदार बिझी आहेत. दादांच्या बाबतीत सुद्धा घटना घडली पण दुर्दैव असं एखाद दुसरा कुठला तरी आमदार सोडला तर दादांच्या बाजूली नाही तर दादांसाठी लढणारा एक सुद्धा आमदार पुढे आलेला नाही.
हे खरंच दुर्दैवी आहे. त्यामुळे हे आमदार फक्त विकास निधीसाठी आमदार झालेत का लोकांसाठी आणि विचारासाठी आणि महाराष्ट्रासाठी लढण्यासाठी आमदार झाले हे मात्र कळत नाही. नीट पेपर फुटीचा गोंधळ मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. दररोज आरोपींची संख्या वाढते. संपूर्ण भारतात हे सगळं रॅकेट सुरू होतं. अक्षरशः श्रीमंतांच्या मुलाला कशा पद्धतीनं हेरायचं आणि त्यामध्ये क्लासेसची देखील मोठी मदत होती. खरं तर तरुण आमदार आहात, या सगळ्या काळामध्ये तुम्ही कशा पद्धतीने नाही, याचा विरोध करतो, विरोध केलेला आहे. राहुल गांधींनी सुद्धा या बाबतीतला विरोध केलेला आहे. खरं तर राजस्थानचे काय भाजपचे पदाधिकारी याच्यामध्ये आहेत असं तिथं कळतं. महाराष्ट्रातले पण 2-3 ठिकाणचे काही लोक त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे लातूरचे पण, नाशिकचे मध्ये आणि काही मुंबईचे आणि पुण्याचे पण सुद्धा. आता ह्याच्यात झालं असं की हा पेपर फुटला. 180 पैकी 135 जे प्रश्न आहेत ते मॅच झाले. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याने विकत घेतले 10-20 लाखाला, त्याचा मुलगा नाही तर मुलगी मात्र त्या ठिकाणी डॉक्टर बनणार, गरीबाचं मात्र तिथं होणार नाही. आणि ही घटना 24मध्ये सुद्धा घडली होती. आणि NTA जे प्रमुख होते, म्हणजे इथं टेस्टिंग हा रिपोर्ट हे काढला जातो म्हणजे पेपर, त्याचे जे प्रमुख होते अधिकारी, त्यावेळेस अधिकारीची चूक असताना पेपर त्यावेळेस फुटला असताना सुद्धा त्या अधिकाऱ्याला काय बक्षीस दिलं, तर त्या अधिकाऱ्याला एका राज्याचा चीफ सेक्रेटरी तिथं केलेला आहे. मग 24ला घटना घडली त्यावेळेस जर खोटी ठोकली असती तर मग ह्या गोष्टी आत्ता घडल्या असत्या का? नाही. का? कारण यांना त्यात भ्रष्टाचार करायचा आहे, याच्यामध्ये श्रीमंताला फक्त पुढं न्यायचं आहे, गरीबाला मात्र त्या ठिकाणी गरीब ठेवायचं. म्हणून परत एकदा 26ला हे प्रकरण तिथं झालं. 26 लाख मुलं या परीक्षेसाठी बसतात, 1 लाख जागेसाठी. अत्यक्ष मानसिक ताप या मुलांना तिथं झाल्या आणि काही मुलांनी तर 3-4 मुलांनी आत्महत्या सुद्धा दुर्दैवाने केलेली आहे. ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. पार्थ पवारांबद्दल प्रफुल्ल पटेलांनी पवार साहेबांकडे नाराजी व्यक्त केली. मी तर बैठकीला नव्हतो, त्यामुळे काय झालं हे मला तरी माहीत नाही. पण पवार साहेबांनी एकदा सांगितलं की बैठकीमध्ये कुठेही राजकीय चर्चा नाही झाली तर ते खरं समजायचं आणि मग कामाला त्या ठिकाणी लागायचं. त्यामुळे मला असं वाटतं ते फक्त आले असतील, चहा पिला असेल, बरेच वर्ष चहा पिला नव्हता, चहा पिऊन ते निघून गेले असतील. आता त्या येण्याचा आणि जाण्याचा फायदा राजकीय दृष्टिकोनातून आम्हाला तर घ्यायचा नव्हता. पवारसाहेब इतके मोठे आहेत, या दोघांमुळे काय राजकीय फायदा पवारसाहेबांना होणार नव्हता. ज्याला झालं त्याला तुम्ही त्या ठिकाणी विचारा. पवारसाहेबांची तब्येत विचारण्यासाठी ते आले असावेत असं मला वाटतं. अशोक कराडचा लवकरच ईडी ताबा घेणार आहे, वाटतं का सर्व आर्थिक लागेमध्ये वगैरे समोर येतील? मला एवढंच म्हणायचं आहे की नाशिकमध्ये सुद्धा हनी ट्रॅपमध्ये बऱ्याच नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांची नावं होती, व्हिडिओ होते. काय झालं त्याचं? काय झालं नाही. आता खराच्या बाबतीत सुद्धा 1-2 व्यक्तींचं फक्त टार्गेट केलं जातं, बाकीच्यांना तिथं वाचवलं जातं. त्यात कुठंतरी वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाते असं आमचं मत आहे. आमचं एवढंच मत आहे. आमचं काय खरात्याशी घेणं देणं नाही. फक्त आम्हाला असं कळतं की कदाचित त्याला पोलीस स्टेशनलाच आत्महत्या दाखवून नाही तर उद्या एन्काउंटर करून मारण्याचा प्रयत्न तिथं केला जाऊ शकतो, कारण त्याला बरंच काय माहिती आहे. त्यांचे जे पार्टनर होते नगरचे, दुर्दैवाने ॲक्सिडेंटमध्ये ते वारलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं आपल्याला काय मिळणार नाही. त्यामुळे खरातकडनं सगळं काय यूज तर हे तिथं त्यांना सांभाळायची खरं तर जरूरत आहे. महिलांवर अन्याय केले, पण कोण कोण त्याच्यामध्ये होतं हे कळलं पाहिजे. बघा, महिलांवर अन्याय करणं चुकीचं जे कारवाई व्हावीच, पण त्याचबरोबर जिथं जी काळी जादू केली गेली, रक्त काढून बाहुलीवर जे टाकण्यात आलं, बाहुलीवर टाकत असताना कोणाच्या विरोधात नाही तर कोणाबद्दल हे नकारात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ती पूजा केली जात होती, हे कुठेतरी आलं पाहिजे. आमचं काय काळ्या पूजेवर विश्वास नाही. आमचं फक्त म्हणणं आहे हेतू कोणाचा काय होता हे मात्र त्या ठिकाणी शोधा आणि खोलात जाऊन बाहेर काढा की खरं काय घडलं. दादा, तुम्ही आता म्हणताय की खरं त्यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे, त्यांचा अपवाद होऊ शकतो, काही मोठ्याने त्यांची नावं या समोर येण्याची शक्यता असते. असं होऊ शकतं ना, का नाही होणार? त्यामुळे काळजी घ्या. उद्या जाऊन असं नको व्हायला की ते पळायला लागले आणि त्यांना गोळी घालून आम्ही एन्काउंटर केलं, नाही तर गाडीत घेऊन चाललो तर उडी मारायला गेले आम्ही एन्काउंटर केलं, नाही तर उद्या जाऊन म्हणतील की आत्महत्या झाली आणि त्यात ते गेले. म्हणजे त्याचा अर्थ जे जे लोक जबाबदार आहेत, ज्यांनी चुकीच्या काही गोष्टी केल्यात, त्यांची नावं तशीच तिथं बाजूला पडतील. त्यामुळे लोकांना कळलं पाहिजे. आणि बघा, व्हिडिओ जे आलेत बाहेर ते सामान्य लोकांचे व्हिडिओ आलेत, महिलांचे व्हिडिओ आलेत, सामान्य लोकांचे. आणि मोठ्यांचे व्हिडिओ कुठे आहेत? त्यामुळे मोठ्यांचे व्हिडिओ तुमच्या कपाटात आणि त्याचा वापर तुम्ही राजकारणासाठी करणार आणि इथं मात्र गरिबांच्या महिलांचे व्हिडिओ तुम्ही प्रसिद्ध करणार, हे चुकीचे, हे आपल्याला शोभणारं नाही. दादा, शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे यांची विधिमंडळामध्ये पक्षाचा नेता असेल, पक्षाचा नेता म्हणून त्यांना अख्ख्या राज्यात फिरावं लागत असेल, बैठका घ्यावं लागत असतील, तर तिथं त्यांचे इतर आमदार होते ना विषय मांडायला. त्यामुळे किती वेळ कोणी तिथं बसतं? मग काढायचं असेल तर सगळ्यांचंच काढा, मग बघू कोण किती बसतं, दिल्लीत पण आणि इथं पण. त्यामुळे मग ते फार आकडा पण पंतप्रधान साहेबांपासून त्या ठिकाणी निघेल असं नसतं. पदाधिकारी असतात, हे असतात. त्यामुळे या विषयावर नुसतं राजकारण करण्यापेक्षा याच्यापुढं तुम्ही लोकांसाठी काय करतात हे सरकारने सांगितलं पाहिजे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.